मोठ्या संख्येने मतदान आज झालेलं आहे, जास्तीत जास्त मतदान होत आहे. तुम्ही देखील मतदान केलं, काय सांगा? नाही, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आजचा दिवस आहे आणि आज सकाळपासून ते आत्तापर्यंत लोकांचा एकंदरीत उत्साह पाहिल्यानंतर म्हणजे मुंबईचे चाकरमानी असो किंवा ह्या मतदारसंघाच्या शेवटच्या गावापर्यंतचा मतदार असो, प्रत्येकाने जास्त संख्येने बाहेर येऊन मतदान केलेलं आहे. जे आम्हाला सगळ्या जणांना अपेक्षित होतं की जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं. जेवढं जास्त मतदान होतं तेवढं जास्त एकंदरीत इथे लोकांचा लोकशाहीचा विश्वास अजून दृढ होतो, अजून पक्का होतो. आणि म्हणून मला विश्वास आहे की हा वाढणारा टक्का असो किंवा एकंदरीत जे मोठ्या संख्येने मतदान असो, हे निश्चित पद्धतीने 23 तारखेचा निकालावर शिक्कामोर्तब झालेला आहे. उर्वरित आता 1 तास उरलेला आहे. जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. कानाकोपऱ्यातले आमचे सगळे कार्यकर्ते आताही मतदार बाहेर काढण्यामध्ये व्यस्त आहेत. अजूनही मुंबईची एक ट्रेन येणं बाकी आहे आणि म्हणून मला असा विश्वास आहे की उच्चांक असं मतदान यावेळी विधानसभेला होईल. पण अजूनही ट्रेनने बाकी, आज सकाळपासूनच सर्व ट्रेनला गर्दी आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईकर मतदार सिंधुदुर्गात येत आहे. नाही, शेवटी एकच टप्प्यात ही निवडणूक होते आहे आणि मला समाधान वाटतं की ज्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो, प्रामुख्याने परिवारातले आमचे कार्यकर्ते, संघ परिवारातले कार्यकर्ते, ज्यांनी आग्रह सगळ्या गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये बैठका घेऊन एवढाच केला होता की मतदान जास्त करा, मतदारांचा हक्क बजवा. आणि मग त्याच दृष्टिकोनातून जास्त मतदान झालेलं आहे आणि मग त्या पद्धतीने आज तुम्हाला एक चांगला टक्का, मला वाटतं जेव्हा पण अधिकृत टक्के बाहेर येतील तेव्हा आपल्याला बघायला मिळेल. साहेब, आपण सकाळपासून इथले जे मतदान केंद्र आहेत, बूथ आहेत, त्या ठिकाणी भेट देत आहे. कसा आहे एकूण प्रतिसाद लोकांचा? हे प्रतिसाद अतिशय चांगला आहे. लोकांच्या चेहऱ्यावर लोकांनी ज्या पद्धतीने मला बघून काही लोकांनी स्वतःच हॅट्रिक नक्की असं बोलणं सुरू केलेलं आहे आणि म्हणून आता जो काही विश्वास लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे, 10 वर्ष त्यांची प्रामाणिक सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे. कुठेही तडजोड न करता, सत्तेची वाट न पाहता माझ्या मतदारसंघाच्या 263 गावाचा विकास झाला पाहिजे ह्या विचाराने मी आतापर्यंत मेहनत करत आलेलो आहे आणि त्याची जाणीव माझ्या मतदारांना आहे. आणि मला विश्वास आहे तर येणाऱ्या 23 तारखेला त्यांनी आज जो माझ्यावर दाखवलेला विश्वास मतपेटीतून माझ्यापर्यंत तो संदेश 23 तारखेला पोचेल. थँक्यू.